नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 620 पदांसाठीची जी सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहिरात देण्यात आली होती याची विस्तारित जाहिरात जाहीर झाली आहे। पाहू शकता या अगोदरच्या शॉर्ट नोटीसमध्ये जे शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर पदानिहाय आरक्षणाच्या जागा त्याचबरोबर वयाची पात्रता देण्यात आली नव्हती। या विस्तारित जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये सगळी माहिती देण्यात आली आहे। पाहूयात आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता आणि इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 आहे। उद्यापासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होत आहे। तर या अगोदर आपण पाहू शकता शॉर्ट नोटीसमध्ये गट क्रमांक जो आहे गट क आणि गट ड संवर्गाची जी पदे आहेत वेतन श्रेणी आणि आवश्यक पदे यांची रिक्त जागांची माहिती दर्शवण्यात आली होती। आता याची शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर प्रत्येक पदानिहाय किती जागा रिक्त आहेत याची माहिती चेक करणं आवश्यक आहे। तर ते पाहूयात आपण पहिल्यांदा डिटेलमध्ये। तर इथे पाहू शकता पहिलं पद जे आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग गट क साठी आहे। वेतन श्रेणी आपण पाहिली होती पहिल्यांदा। एकूण पदे एकच जागा आहे, ती डायरेक्टली पाहू शकता खुल्या प्रवर्गासाठी आहे, राखीवमध्ये अराखीवसाठी आहे, म्हणजे एक जागा टोटली डायरेक्टली अवेलेबल आहे, फक्त एकच जागा। शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी आवश्यक आहे। पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधील पदविका मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समधील पदविका धारकांमधून भरण्यात येईल आणि संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा असणे आवश्यक आहे। आता दुसरं पद पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क संवर्गासाठीची आहे। वेतन श्रेणी इथे देण्यात आली आहे। यामध्ये टोटल पदे आहेत, एकूण पद आहेत, पोस्ट आहेत 35। यामध्ये पाहू शकता खुल्यासाठी एकही जागा नाही आहे। आर्थिक दुर्बल घटक 4 आहेत, SC/BC 4 आहेत, EWS साठी 13, त्यानंतर भटक्या जमाती क साठी 1 आहे, अनुसूचित जातींसाठी 11 आणि भटक्या जमाती ड साठी 2 आहेत। यामध्ये बाकीचा जो समांतर आरक्षणाचा प्रवर्ग आहे त्यानुसार पाहू शकता दिव्यांगांसाठीची अल्पदृष्टीसाठीची 1 जागा राखीव आहे। या पदासाठीची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी आवश्यक आहे। पुढचं पद आहे यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान हे सगळ्या पदांसाठी कंपल्सरी आवश्यक आहे। तिसरं पद पाहू शकता कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग गट क संवर्गासाठीची आहे। यामध्ये एकूण टोटल 6 पदे आहेत। आरक्षणानुसारच्या जागा तुम्ही चेक करू शकता। शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी, तथापि पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधील पदविका मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समधील पदविका धारकांमधून भरण्यात येईल। संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा असणे आवश्यक आहे। चौथं पद जे आहे हे कृषी शास्त्राचे विषयक पद आहे। पाहू शकता उद्यान अधीक्षक हे जे पद आहे गट क संवर्गातील, यासाठी एकूण पाहू शकता एकच जागा आहे, खुल्या प्रवर्गासाठी आहे, कोणतीही राखीव जागा यामध्ये नाही आहे। शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर्स ॲग्रिकल्चर बोटनी फॉरेस्ट्री पदवी आवश्यक आहे। त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी आवश्यक आहे। यामध्ये सुद्धा मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। 5वं पद पाहू शकता सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी गट क, वेतन श्रेणी आहे 14 S14 साठीची एकच जागा। यामध्ये पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, शासनमान्य पत्रकारिता व जलसंधापन, यामध्ये पाहू शकता मास कम्युनिकेशन जे आहे जनसंज्ञापनमधील पदविका आवश्यक आहे। शासनमान्य संस्थेमधील संबंधित कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। त्याचबरोबर मराठी भाषेचं आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। पुढचं पद जे आहे वैद्यकीय समाजसेवक गट क संवर्गासाठीचे एकूण टोटल 15 जागा आहेत। आरक्षणानुसारच्या जागा तुम्ही तपासू शकता। जाहिरात जी आहे विस्तृत ही टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक करा, जॉईन करा। यामध्ये शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय समाजसेवक विषयातील MSW पदवी आवश्यक आहे। त्याचबरोबर शासकीय
निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील 200 रुग्णखाटा रुग्णालयातील 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा असणे आवश्यक आहे. पुढचं पद आहे डेंटल हायजिनिस्ट. गट क संवर्गासाठीची वेतन श्रेणी S13 आहे. यामध्ये एकूण 3 जागा आहेत टोटल. शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा HSC उत्तीर्ण. डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाचे विद्यमान शासकीय दंत महाविद्यालय मुंबई किंवा सदर काउन्सिलमार्फत इतर मान्यताप्राप्त संस्थेमार्फत महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेली दंत आरोग्य तज्ज्ञ परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. मराठी भाषेचं ज्ञान हे सगळ्याच पदांसाठी आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत 620 पदांसाठी. पुढचं पद आहे स्टाफ नर्स मिडवाईफ GNM. गट क संवर्गासाठी आहे. एकूण 131 पदे आहेत. भटक्या जमाती अनुसूचित जाती 13, अनुसूचित जमाती 10, विभक्त जाती 2 आहेत. भटक्या जमाती क आहे. भटक्या जमाती ड साठी 2. त्याच्यानंतर विमासाठी आहे SBC साठी. इतर मागास प्रवर्ग EWS 29, SCBC साठी 13, EWS साठी 13 आणि खुल्या राखीवसाठी 46. समांतर आरक्षण चेक करू शकता. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथसाठीच्या राखीव जागा. शैक्षणिक पात्रता महत्त्वाची आहे पाहू शकता. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयातील पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा HSC उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग मिडवायफरी या विषयाची पदविका आवश्यक आहे. पुढे पाहू शकता परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जी नोंदणी आहे ही अनिवार्य आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक. पुढचं पद आहे डायलिसिस तंत्रज्ञ. गट क संवर्गासाठीचे एकूण 4च रिक्त जागा आहेत. यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता विद्यापीठातील विज्ञान शाखेची पदवी DMLT. 6 महिन्याचा डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. पुढचं पद सांख्यिकी सहाय्यक. गट क वेतन श्रेणी तुम्ही जागा चेक करू शकता जात प्रवर्ग कॅटेगरीनुसार. त्याचबरोबर समांतर आरक्षणानुसारच्या जागा किती रिक्त आहेत त्या पद्धतीने चेक केल्या जाऊ शकतात. एकूण 3 जागा या पदासाठीच्या आहेत. पुढे शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह पदवी आवश्यक आहे. संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा असणे आवश्यक आहे. यामध्ये पुढचं पद आहे ECG तंत्रज्ञ. गट क संवर्गाची वेतन श्रेणी पाहू शकता. यामध्ये एकूण टोटल 8 जागा आहेत यासाठीच्या. शैक्षणिक पात्रता आहे या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या विषयात विज्ञान शाखेतील पदवी आवश्यक आहे. शासनमान्य संस्थेतील ECG टेक्निशियन विषयाचे प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील ECG तंत्रज्ञ कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आणि मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा असणं आवश्यक आहे. पुढचं पद आहे CSD तंत्रज्ञ. सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंटसाठी गट क संवर्गाच्या एकूण पाहू शकता 5 रिक्त जागा आहेत. यासाठी पाहू शकता शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाचे सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवी किमान 100 खाटांच्या रुग्णालयातील निर्जंतुकीकरण कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आणि मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा असणे आवश्यक आहे. पुढचं पद पाहूयात. पद क्रमांक 13 आहे. यासाठीचं आहार तंत्रज्ञ. गट क संवर्गासाठीचे एकूण 1च जागा रिक्त आहे. शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड अँड न्यूट्रिशन विषयासह BSc पदवी किंवा न्यूट्रिशन अँड डायटेशनची या विषयामधील पदवी आवश्यक आहे. त्याचबरोबर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा असणं आवश्यक आहे. पुढचं पद आहे पदनाव आहे यामध्ये पाहू शकता नेत्रचिकित्सा सहाय्यक. गट क संवर्गाची वेतन श्रेणी S10. यासाठी पाहू शकता एकूण 1च जागा रिक्त आहे. शैक्षणिक पात्रता यासाठीची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा 10वी-12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑथमिक असिस्टंट म्हणून आहे. पॅरामेडिकल ऑथमिक असिस्टंटच्या 2 वर्षाचा
अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ॲप्टिमेट विषयातील पदविका आवश्यक आहे. त्याचबरोबर पाहू शकता शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. पुढचं पद औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी गट क संवर्गाची वेतन श्रेणी S10 टोटल जागा 10 आहेत. या पदासाठीच्या शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharmची पदवी आवश्यक आहे. महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट 1948 नुसार पाहू शकता वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पुढचं पद आहे आरोग्य सहाय्यक महिला गट क संवर्ग वेतन श्रेणी S10 टोटल जागा यासाठी 12 आहेत. याच पदासाठी सुद्धा पाहू शकता शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव मराठी भाषेचे ज्ञान आणि शेवटी अजून निवडीनंतर 12 महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे MPW किमान 2 वर्षात उत्तीर्ण होणे सुद्धा आवश्यक आहे. पुढचं पद आहे बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक गट क वेतन श्रेणी आहे S8 साठीची टोटल जागा 6 आहेत. शैक्षणिक पात्रता या पदासाठी SSC उत्तीर्ण असणं आवश्यक आहे 10वी. त्याचबरोबर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या विषयाचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 18 आहे पशुधन पर्यवेक्षक गट क संवर्ग यासाठी एकूण 2च जागा आहेत. पाहू शकता पहिली जागा जी आहे अनुसूचित जाती साठी आरक्षित आहे आणि दुसरी जागा जी आहे ही खुल्या प्रवर्गासाठी आहे. पात्रता 12वी पास असणे आवश्यक आहे 12वी उत्तीर्ण. त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका आवश्यक आहे. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी नामवंत संस्थेतील संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा असणे आवश्यक आहे. पुढचं पद आहे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ एकूण 38 जागा आहेत. यामध्ये पात्रतेनुसार चेक करू शकता. कॅटेगरीनुसारच्या जागा अनुसूचित जाती 8, भटक्या जमाती ब साठी 1 आहे, भटक्या जमाती क साठी 2, त्यानंतर ड साठी आहेत 1, इतर मागास प्रवर्ग EWS साठी 4, SCBC 4, आर्थिक दुर्बल घटक EWS साठी 4 आहेत, खुल्यासाठी 14, 38 जागा आहेत. पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनमान्य संस्थेचा ANM अभ्यासक्रम पूर्ण, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी अनिवार्य आहे, मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा असणे आवश्यक आहे. पुढचं पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप गट क संवर्गासाठीच्या एकूण 51 टोटल जागा आहेत. पात्रता पाहू शकता 10वी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे HSC विज्ञान शाखेतून पूर्ण असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ह्या 2च पात्रता या पदासाठी आहेत. पुढचं पद पाहू शकता हे जे पद आहे पाहू शकता हे जे आरोग्य सेवकसाठीची भरती प्रक्रिया झाली त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या ही पात्रता आहे आणि याच पद्धतीने ही पात्रता राहणार आहे. पाहू शकता चांगला चान्स आहे, चांगली संधी आहे. 51 जागा या पदासाठीच्या आहेत. पुढचं पद पाहू शकता यामध्ये त्या अगोदर शैक्षणिक पात्रतेमध्ये निवडीनंतर 12 महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम MPW 2 वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पुढचं पद आहे पदनाम आहे शस्त्रक्रिया गृहसहाय्यक गट क संवर्गाची वेतन श्रेणी देण्यात आली आहे. एकूण 15 जागा या पदासाठीच्या. पात्रता 12वी पास असणे आवश्यक आहे. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आणि मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा असणं आवश्यक आहे. पुढचं पद आहे सहाय्यक ग्रंथपाल गट क संवर्गाची वेतन श्रेणी एकूण 8 जागा या पदासाठी आहेत. शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शाखेची पदवी त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पुढचं पद आहे वायरमन या पदासाठी गट क संवर्गाची वेतन श्रेणी S6 आहे. 2 जागा आहेत. EWS साठीची आणि SCBC साठीची आहे. यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र उच्च माध्यमिक म्हणजे SSC 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनमान्य औद्योगिक संस्थेचे ITIचं
यामध्ये NCVT आहे, NCVTच्या नंतरचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आणि मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा असणं आवश्यक आहे. पुढचं पद आहे ध्वनिचालक. या पदासाठी एकूण एकच जागा आहे खुल्या प्रवर्गासाठीची. शैक्षणिक पात्रता पाहू शकता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर NCVT म्हणजे ITIमधून रेडिओ TV यांत्रिकामधील अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान. पुढचं पद उद्यान सहाय्यक गट क संवर्गाची एकूण टोटल 4 जागा या पदासाठी आहेत. यामध्ये पाहू शकता टोटल ज्या 4 जागा आहेत यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा नाही आहे. शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर्स ॲग्रिकल्चर बोटनी फॉरेस्ट्री पदवी आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा आवश्यक आहे. पुढचं पद आहे पाहू शकता लिपिक टंकलेखक गट क संवर्गाची वेतनश्रेणी S6 टोटल 135 जागा या पदासाठीच्या आहेत. यामध्ये प्रत्येक प्रवर्गानिहाय डिटेलमध्ये चेक करून त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. इथे शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट, वेगमर्यादेचे सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान. पुढचा पद आहे पाहू शकता लेखालिपिक. या संवर्ग आहे गट क संवर्ग एकूण 58 जागा. या पदासाठी पाहू शकता शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी, त्याचबरोबर टंकलेखन मराठी आणि इंग्रजी 30 आणि 40 अनुक्रमे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान. यानंतरचं पद आहे शवविच्छेदन मदतनीस गट ड संवर्गासाठीची एकूण टोटल 4 जागा. पात्रता पाहू शकता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था रुग्णालयातील संबंधित 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आणि मराठी भाषेचं ज्ञान. पुढचं पद आहे कक्षसेविका आया गट ड संवर्ग वेतनश्रेणी S1 आहे. पात्रता पाहू शकता एकूण 28 जागा टोटल. 10वी पास असणे आवश्यक आहे. शासकीय निमशासकीय रुग्णालये जे आहेत 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान. पुढचं पद जे आहे कक्षसेवक वॉर्ड बॉयसाठी गट ड संवर्ग वेतनश्रेणी यामध्ये दर्शवण्यात आली आहे. वेतनश्रेणी 1 आहे. एकूण जागा 29 इतके आहेत. पाहू शकता शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान हे असणं आवश्यक आहे. कक्षसेवक वॉर्ड बॉय हे पद पुरुषांमधून भरायचे असल्याने सदर पदांकरता महिला आरक्षण दर्शवण्यात आलेलं नाही आहे. यानंतर पाहू शकता या पदांमध्ये जे आरक्षणाची माहिती ही डिटेलमध्ये आपण चेक केले. शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदासाठीचे चेक केले. वयाची पात्रता ही नॉर्मली 18 ते 38 वर्षे इतकी आहे. पाहू शकता 19 मे 2025 या दिनांकास 11 मे 2025 या दिनांकास खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय 18 ते 43 आणि त्यानंतर जे इतर प्रवर्ग आहेत आरक्षणानुसारच्या त्यानंतरची सूट आहे ती जी सरकारी म्हणजे शासनानुसार जे दिलेली सूट आहे त्या पद्धतीने असेल. 5 वर्षाची 3 वर्षाची अशा पद्धतीने. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे. कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे हे सुद्धा आपण उद्यापासून चेक करूयात. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यापासून TCS मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्यासाठीचं ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक ही लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाईल. महत्त्वाचे कागदपत्र त्याचबरोबर प्रत्येक पदाच्या जबाबदाऱ्या इत्यादी विस्तृत माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. चेक करू शकता. टेलिग्राम चॅनलवर PDF आहे, चेक केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.